तर आपण मुंबईला गेलो आणि आरक्षणाचा गुलाल उधळला. पण ह्याच्यावरती अनेक मराठा समाजातील लोकांना प्रश्न आहे की मग जरांगे पाटील हे उपोषण का करतायत? तर उपोषण का करतायत? आपण आरक्षणाचा गुलाल कोणता उधळला? जर सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आणि सर्वांना कुणबी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्याच्यामुळे हे गुलाल उधळण्यात आला होता. त्यानंतर जी सगळे सोयरीची मागणी केली होती ती पण सरकारने एकच मागणी राहिली होती ती पण मान्य केली होती. त्यानंतर सरकार बोललं की आम्ही त्याच्यावरती 9 तारखेपर्यंत जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की 9 तारखेपर्यंत तुम्ही त्याच्यावरती काहीतरी हालचाली करा, त्याच्यावरती ते अंमलबजावणी करा असं सांगितलं होतं. मग तरी पण अद्याप सरकारची त्याच्यावरती काहीच हालचाल केलेली नाही. तर ह्याच्याहून जर आपण लक्षात पाहिलं तर खरंच जर आता ह्याच्यामध्ये जर तिघं पाहिले तर देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील, तर ह्यांच्यापैकी फक्त अपेक्षा ही एकनाथ शिंदेवरती होती. पण त्यांनी कशी आपल्याला गद्दारकी केलेली आहे का असं म्हणता येईल. कारण त्यांनी अद्याप जरांगे पाटीलांचा हा उपोषणाचा 3रा दिवस आहे तरी पण त्यांनी विचारपूस केली नाही तब्येतीची, त्यांना फोन पण केलेला नाही. त्यानंतर हे न्यूज चॅनलवाले आहेत ते अद्याप आता जरांगे पाटलांच्या बातम्या दाखवत नाहीत उपोषणाच्या. तर कारण त्यांना सरकारने पैसे दिले असावेत की ही मराठा समाजापर्यंत बातम्या पोहोचून देऊ नका, म्हणजे मराठा समाजामध्ये संकोच निर्माण होईल, काहीतरी संभ्रम निर्माण होईल, असा हा प्लॅन आहे का? त्यानंतर जर पाहिलं तर अपेक्षा ही एकनाथ शिंदेकडे का होती? तर त्यांनी अद्याप एकही मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य केलं नव्हतं. त्यानंतर तुम्ही म्हणाल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना हे कसं काय आरक्षणाचे विरोधी होऊ शकतात? कारण अजित पवारांनीच ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईवरती जाणार होते, मुंबईकडे सर्व मराठा समाज जाणार होता, त्यावेळेस अजित पवार म्हणले की जरांगे पाटलांवरती कारवाई करील असं अजित पवार बोलले होते. पण जर ह्याच्यावरून आपण लक्षात घेतलं तर हे जर अशी भाषा बोलत असतील तर ह्यांच्याकडे आपण न्यायाची अपेक्षा का ठेवावी? त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तर कधी जरांगे पाटलांची भेट तर घेतलीच नाही, अजित पवारांनी नाही घेतली. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस जो लाठीचार्ज केला होता तो देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता, कारण त्यांनी स्वतःहून माफी पण मागितली त्यावरती. तर मग हे यांच्याकडे जर हे स्वतःहून आपल्या विरोधात असतील तर ह्यांच्याकडे न्याय मागण्याची अपेक्षाच काय? तर ती फक्त एकनाथ शिंदेकडे होती. पण त्यांनी अद्याप त्याच्यावरती काही हालचाल केलेली नाही. कारण ते बोलले होते की मराठा आरक्षणासाठी एक विशेष अधिवेशन करणार आहोत असं बोललं, त्यावेळेस अनेक बातम्याला आपल्याला पाहायला मिळालं. पण अद्याप त्यांनी ही पूर्णपणे गद्दारकी केलेली, कारण की आपल्याला ही मागणी पूर्ण त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही. गुलाल जो उधळला होता आपण मागण्या मान्य केल्या म्हणून आणि कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळणार आहेत म्हणून हे आपण गुलाल उधळला होता. पण ह्याच्यावरती ही सगळे सोयरीच्या मागण्या असतील, सर्व मागण्या होत्या, ही अद्याप शिंदे सरकारनी ती अंमलबजावणी केली नाही म्हणता येईल. तर ह्यासाठी ह्या विरोधात सर्व मराठा समाजाने त्या 14 तारखेला पूर्णपणे महाराष्ट्र बंद ठेवायचा आहे हे सर्वांना हात जोडून विनंती करतो. कारण त्याशिवाय हे सरकार जागेवरती येणार नाही. कारण जरांगे पाटील 3 दिवस झालं अन्न पाणी न घेता जरांगे पाटलांनी उपोषण करत आहेत. तुम्हाला वाटलं असेल की जरांगे पाटील का करतायत, काय त्यांना काय गरज आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण जरांगे पाटलांची स्वतः कुणबी नोंद त्यांची सापडलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना काही गरजच नव्हती उपोषण करायची. पण ते का करत आहेत? जे सगळे सोयरीची मागणी मान्य करायची आणि इतर समाजाला आरक्षण, त्यांना जे राहिलेले आहेत मराठा समाजातील काही बांधव त्यांना सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील उपोषण करतात. ते काय स्वतःसाठी उपोषण करत नाहीत, कारण त्यांचे मागच्या वेळेसच कुणबी नोंद सापडलेले आहे. आणि त्याच्यामुळे ते असं नाही की ते त्यांना मिळालं म्हणजे मराठा समाजाला बाकीच्यांना मिळू अन्यथा ना मिळू असा काही त्यांचा हेतू नाही. फक्त सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. कारण आता तर त्यांनी डॉक्टरांची ती तपासणी करणार होते, ती पण त्यांना नकार दिलेला आहे. औषध उपचार घेण्याचाही त्यांनी नकार दिलेला आहे. कारण हे फक्त आपल्या मराठा समाजासाठी करतात. कारण 70 वर्षापासून आपल्या समाजावरती अन्याय होतोय. ह्या ह्या आपल्या जरांगे पाटलांना याच्याविषयी की वाटत आहे की आपल्या मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, ह्यासाठी जरांगे पाटील उपोषण करतायत हे लक्षात घ्या सर्व समाजाने. त्यानंतर आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आपण मुंबईमध्ये गेलो तर आपण त्यावेळेसच आरक्षण अंमलबजावणी करूनच आपण वापस यायला पाहिजे होतं. जर मुंबईमध्ये जर आपण गेलो असतो, जर काही त्यावेळेस दुर्घटना घडली असती
घडली असती तर ह्याला जबाबदार कोण राहिलं असतं? कारण फक्त सर्व मराठा समाजाची अद्याप कितीतरी कोटी मराठा बांधव आलेले होते, त्यांची जबाबदारी कोण घेणार होतं? त्यांची सर्व जबाबदारी ही जरांगे पाटलांकडे होती. म्हणून जर काही त्याच्यामध्ये फक्त मराठा बांधवच नव्हते, तर काही आपल्या भगिनी पण होत्या, लहान लहान मुलंही होते त्याच्यामध्ये. तर सर्व काही जर घटना काही घडली असती, कुणी त्याच्यामध्ये षडयंत्र रचवलं असतं, तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? तर अशा यामुळे जरांगे पाटलांनी एक पाऊल मागे घेतलं. अन्यथा जरांगे पाटील हे मागे घ्यायला तयार नाही नव्हते. आणि पण ह्या गोष्टीमुळे जरांगे पाटलांनी जो मुंबईचा मोर्चा होता तो मागे घेतला. त्यानंतर बऱ्याच जणांना की वाटलं की जरांगे पाटील मॅनेज झालेत का, असं लोकांना वाटत होतं. मग तसं बिलकुल झालं नाही. ती काय दाराआड चर्चा झाली होती, ती फक्त एक अधिकारी आला होता. ते रात्रीचा खूप उशीर झालेला होता. त्यावेळी जरांगे पाटील जेवता जेवता त्याकडून फक्त कागदपत्र घेतले होते. हे त्यांनी पुरावा सादरही करून दाखवलेला आहे. तरी पण काही लोकांना गैरसमज आहे. तर मुद्दामून गैरसमज पसरवण्यासाठी हे एक सरकार एक प्रयत्न करते. का केलंय की कारण जरांगे पाटील मुंबई आले, त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मग आता मेन गोष्ट हे लक्षात घ्या, जरांगे पाटलांच्या हातात आहे का आरक्षण मिळवणं? हे सर्व सरकारच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. मराठा समाजाला हे गैरसमज तुम्ही पसरू नका. कारण सरकारने एक संभ्रम निर्माण केला मराठा समाजामध्ये. कारण मागण्या तर आम्ही मान्य केल्यात, मग आरक्षण कसं काय मिळालं नाही, हा संभ्रम निर्माण करून जरांगे पाटलांपासून दूर करण्याचा, मराठा समाजाला दूर करण्याचा प्रयत्न हा सरकार एक करतय. कारण अद्याप आता काही अंमलबजावणी केलेली नाही, काही हालचाल चालू नाही सरकारची. कारण 3 दिवस झाले तरी यांचा काही फोन नाही, शिंदे साहेबांचा नाही, कोणाचाच नाही. हे न्यूज चॅनल वाले पण मुद्दामून काही काही दाखवत नाहीत. आता काहीच मराठा समाजापर्यंत पोहोचू नये यासाठी जरांगे पाटलांच्या काही बातम्या न्यूज चॅनल वाले दाखवत नाहीत. हे सर्व मराठा समाजाला लक्षात घ्या. आणि कुणी कितीही आपल्या समाजाविरोधात किती संभ्रम निर्माण करू द्या, पण आपण फुटायचं नाही. सर्वांनी एकजुटीने राहायचंय. कारण 70 वर्षापासूनचा आज लढा आपला कुठेतरी यशस्वी होतोय, तो झाला म्हणजे फक्त आपण एकजुटीने झाला. कारण सर्व आपण महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाज एकवटला, म्हणून आज आपल्याला ही आंदोलनाला यश आलेलं आहे. कारण इतके दिवस आपण 58 मोर्चे काढले, त्याच्यामध्ये पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातील एकवटला नव्हता. म्हणून हे कुठेतरी आपलं यश मागे पडत होतं. पण अद्याप आज आपल्याला यश म्हणजे 90% म्हणता येईल यश मिळालेलं. फक्त 10% शिल्लक ही फक्त सगळे सोयऱ्याची मागणी राहिलेली, हे मराठा समाजाला लक्षात घ्या. फक्त त्या गोष्टीमुळे तुम्हाला तर सांगितलं, त्या गोष्टीमुळे जरांगे पाटलांनी तो मुंबईचा मोर्चा मागे घेतला होता, हे लक्षात घ्या. विनाकारण जे मागच्या वेळेस एका सभेमध्ये, बीडच्या सभेमध्ये, तो त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऍक्सिडेंट झाला, काय झालं हे कुणालाच माहित नाही. पण त्यानंतर असं ते भगवत तावरे असतील, संग्राम धनवे असतील, ह्या पत्रकारांनी सांगितलं की जरांगे पाटलामुळेच घडलं, जरांगे पाटीलच हे जबाबदार असतील. कारण त्या तरुणांचा, 2 तरुणांचा ऍक्सिडेंट झाला, हा कसा झाला, काय झाला, ह्याला कुणालाच माहित नाही काहीच. पण मुद्दामून हे फक्त जरांगे पाटलांच्या वरती आरोप केले ह्यांनी. पण हे लक्षात घ्या की आपण हे कित्येक वर्षापासून मराठा समाज आत्महत्या करतो, हे तुमच्या लक्षात येत नाही का? ह्या पत्रकारांच्या लक्षात येत नाही का? आता किती लोकांनी बळी दिले हे फक्त मराठा आरक्षणासाठी, ह्यांच्या लक्षात येत नाही. फक्त मराठा समाजाला कसं फक्त दूर करायचं जरांगे पाटलांपासून, हा ह्यांचा प्लॅन आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि हे सरकारने आपल्याशी पूर्णपणे आपल्याला गद्दारकी केली म्हणता येईल. कारण ही फक्त आपल्याला नादी लावलंय फक्त शिंदे साहेब. कारण अपेक्षा ही त्यांच्याकडेच होती, हे तुम्हाला सांगितलंय. कारण ते फक्त आपल्या मराठा समाजासाठी कुठेतरी त्यावेळेस आपल्या कुठे विरोधात बोलले नाही, त्याच्याबद्दल आमचं त्यांच्याविषयी काहीच दुमत नाही. पण फक्त आमची जी मागणी ती लवकर मान्य करावी आणि ह्या लवकर अंमलबजावणी करावी, ही शिंदे सरकारना विनंती आहे. अन्यथा आम्ही म्हणणारच आहेत की आमच्याशी गद्दारकी केली, हे आम्ही तर बोलणारच आहेत, हे लक्षात घ्या. अन्यथा आम्ही मराठा समाज शांत बसणार नाही. आणि येत्या 14 फेब्रुवारीला सर्वांनी महाराष्ट्र हा बंद ठेवायचा आहे. कारण त्याशिवाय हे सरकारला जाग येणार नाही. कारण हे समाजाशी काही पदावरती असताना काही बेमान झाले पण लोक, हे लक्षात घ्या. पण आपण मराठा समाजात मधील कुणी बेमान व्हायचं नाही. सर्वांनी एकजुटीने राहून जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय, ही सर्व मराठा समाजाला विनंती करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण ही उपोषणाची वेळ ही फक्त शिंदे साहेबांमुळे आलेली, हे लक्षात घ्या. कारण त्यावेळेस ते मुंबईमध्ये गेले, अध्यादेश काढला आणि त्याच्या वेळेस बोलले की
तुमच्या मान्य आम्ही लवकरच अंमलबजावणी करू, पण अद्याप त्याच्यावरती काही हालचाल नाही, म्हणून हे उपोषणाची वेळ आलेली आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. हे काय मराठा आरक्षण मिळणं हे जरांगे पाटलांच्या हातात नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. हे सरकारच्या हातात आहे. सरकारच आपल्याला गद्दारकी करतंय, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि उगाच गैरसमज पसरू नका. आपण सर्वांनी एकजुटीने राहा, हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि इथेच थांबतो.